लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात बिबट्या घुसला। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या या घरात घुसला होता। 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय। 5 तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलंय। बिबट्या घरात घुसल्यानंतर प्रचंड गोंधळ माजला होता। पहाटेपासून 5 तास हा बिबट्याचा थरार रंगला होता। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय सांगाल, बिबट्याचा थरार आज नाशिकमध्ये रंगला, काय याबाबत आता कारवाई झाली आहे? ऋषी, गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा हैदोस सुरू आहे। 4 दिवसाच्या अंतरावर बिबट्याने 2 जणांवर प्राणघातक हल्ले देखील केलेले होते, त्यात एकाचा मृत्यू देखील झाला होता। मात्र ग्रामीण भागातला हा बिबट्या शहरी भागात आलेला आहे आणि ऐन मध्यवस्तीत उपनगर हा नाशिक रोड आणि नाशिकला जोडणारा अत्यंत मध्यवस्तीतला भाग आहे, त्या ठिकाणी हा बिबट्या आला होता। सकाळी 6 वाजल्यापासून तो बिबट्या त्यांच्या घरामध्ये होता। मात्र त्यांनी ज्यावेळेस पोलिसांना बरोबर फोन केला, पोलिसांनी वन विभागाला कळवलं आणि प्रत्यक्ष जे ऑपरेशन आहे ते 8 वाजून 10 मिनिटांनी सुरू झालं। 8 वाजून 10 मिनिट ते साधारणतः 11 वाजेपर्यंत हे ऑपरेशन चाललं आणि त्याच्यामध्ये बिबट्याला भुलीचं इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद करण्यात आलेले। आपण दृश्यामध्ये जो बघतो आहोत तो बिबट्या एका अडगळीच्या ठिकाणी जाऊन बसला होता। पहिले ते जे लष्करी अधिकारी आहेत, माजी लष्करी अधिकारी, त्यांना वाटलं की कुत्रा आहे, त्यांनी दगड मारून हुसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्यांना कळालं की हा बिबट्या आहे आणि एकच तिथे खळबळ उडाली होती। आता त्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे, बिबट्या पकडण्यात आलेला आहे। मात्र वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचायला देखील आज उशीर झालेला आहे। वारंवार बिबटे नाशिकच्या रहिवासी एरियामध्ये येत आहेत, रहिवासी नक्कीच। एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर वन विभागाचा बेफिकीरपणा मात्र नागरिकांच्या चांगला संतापास कारणीभूत ठरणारा यापुढे आहे मात्र नक्की। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।